श्रोतेहो, डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टर मोहन जोशी यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग सादर करीत आहोत. श्रोतेहो नमस्कार. आपलं आरोग्य आपल्या हाती हे जरी खरं असलं तरीही आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. कधी ना कधीतरी आपण आजारी पडतो. काही वेळेला अगदी साधं सर्दी पडचं असतं तर कधी गंभीर आजार, आणि त्यामुळे डॉक्टरांची मदत ही आपल्याला घ्यावी लागते. आजचा दिवस हा खास आहे. आज आहे डॉक्टर्स डे. या निमित्ताने डॉक्टरांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि आज संवाद साधूया डॉक्टर मोहन जोशी यांच्याशी. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम डॉक्टर्स डेच्या तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू. डॉक्टर मोहन जोशी हे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात सायन हॉस्पिटलचे डीन अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. 2019 पासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलचे ते सदस्य आहेत आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातलं मुंबईतलं एक मोठं नाव म्हणजे डॉक्टर मोहन जोशी. तर आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात याचा आनंद आहे. वैद्यकीय पेशा एक नोबल प्रोफेशन मानलं जातं. डॉक्टर म्हणजे रुग्णाला जीवदान देणारे असे मानले जातात. तर या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा आलात त्यावेळेला तुमची भावना, तुमची भूमिका काय होती? माझी भावना सुद्धा तशीच होती आणि 1978 साली मी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजमध्ये फर्स्ट MBBSचा विद्यार्थी म्हणून रिज्यूम झालो. आणि हा एक अतिशय नोबल प्रोफेशन आहे. ज्या प्रोफेशनमध्ये आयुष्यदान देता येतं, म्हणूनच मी हा माझा पर्याय करिअरचा निवडला. त्याच्यासाठी 12वीला खूप अभ्यास केला आणि कल्याणातल्या बिर्ला कॉलेजमध्ये मी होतो आणि तिथून मग मी पुढे इथे सायन रुग्णालयात रिज्यूम झालो. म्हणजे तिथेच विद्यार्थी म्हणून होतात आणि तिथे आता तुम्ही अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहात. हो. सायन रुग्णालयाशी माझं अतूट नातं आहे. कारण 1978 पासून मी फर्स्ट MBBSचा विद्यार्थी असल्यापासून मी तेथेच कार्यरत आहे आणि तेथेच मी पुढे माझं MS जनरल सर्जरी केलं. तिथेच मी पुढील शिक्षण केलं. FCPS आणि इतर ज्या काही डिग्र्या घेतल्या त्या सायन हॉस्पिटलमध्येच आणि तिथूनच्या अनुभवानेच घेतल्या आणि त्याच ठिकाणी मला पुढे नोकरी मिळाली वैद्यकीय शिक्षकाची आणि मी 1987 साली तिथे लेक्चरर म्हणून रिज्यूम झालो आणि आता 2019 पासून या रुग्णालयाचा आणि मेडिकल कॉलेजचा डीन म्हणून कार्य करण्याची मला संधी मिळालेली आहे. डॉक्टर 1987 ते आता 2024 खूप मोठा कालखंड आहे आणि या काळामध्ये अनेक बदल देशाच्या आणि आपल्या राज्याच्या रुग्णसेवेमध्ये सुद्धा झालेले तुम्ही पाहिलेले आहेत. डॉक्टरांच्या बाबतीत एक असा आपल्याकडे समाज मान्यता अशी आहे की डॉक्टर म्हणजे जणू देवाचं रूप आहे किंवा देवदूत आहे आणि म्हणूनच त्याच्याकडनं खूप अपेक्षा असतात. तर रुग्णांनी काय समजून घ्यावं की म्हणजे डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर आपला जीव हा वाचलाच पाहिजे अशी एक अपेक्षा असते. डॉक्टरांच्याकडनं रुग्णांच्या ह्या अपेक्षा असणं अगदी योग्य आहे, परंतु प्रत्येक माणसाचा जीव वाचवणं हे डॉक्टरच्या हातात नसतं. डॉक्टर त्यांच्या अनुभवाच्या आधारे आणि प्रचलित शास्त्राच्या प्रथांच्या आधारे तो रुग्णाला ज्या ठिकाणी रुग्ण आहे त्या ठिकाणी असलेल्या सुविधांच्या अनुसार तो ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. तो ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न हा सर्वसाधारणपणे सर्वथा प्रामाणिकपणे असतो, कारण त्यांनी दिलेली ट्रीटमेंट ही दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रातील किंवा दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरनी दिलेल्या ट्रीटमेंटशी नेहमीच कंपेअर केली जाते. त्यामुळे डॉक्टर हे त्यांच्या अनुभवाच्या आधारे, त्यांच्या प्रचलित प्रथांच्या आधारे आणि तेथे असणाऱ्या सुविधांच्या आधारे प्रत्येक रुग्णाला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतात. ती ट्रीटमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये असली तर ती फ्री किंवा सबसिडाईज असू शकते. ती ट्रीटमेंट ही प्रायव्हेटमध्ये असेल तर त्याचा काही अंशी मोबदला असू शकतो आणि तो मोबदला डॉक्टरनी घेणं अपेक्षित आहे. रुग्णाला बरं वाटण्यामध्ये डॉक्टरांवरचा विश्वास हा किती महत्त्वाचा ठरतो आणि डॉक्टर आणि रुग्ण हे नातं कसं असायला हवं? डॉक्टरांच्या वरती रुग्णाचा विश्वास असणं अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर हा त्याच्या अनुभवाच्या आधारे आणि शास्त्राच्या आधारे एखाद्या रुग्णाला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु रुग्णाचा त्याच्यावरती असलेला विश्वास ही फार महत्त्वाची बाब आहे. ज्या वेळी प्रत्येक स्टेपला जर रुग्णांनी असं म्हटलं की हे डॉक्टर संयुक्तिकपणे कार्य करतायत किंवा नाही, किंवा मला जो दिलेला सल्ला आहे
हा संयुक्तिक आहे किंवा नाही याच्याविषयी रुग्णाच्या मनात जर संशयता निर्माण झाली तर मग ते थोडंसं डॉक्टर पेशंट रिलेशनशिपला घातक असतं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला साधं उदाहरण देऊ इच्छितो की मला इथून मुंबईहून पुण्याला जायचं आहे, तर मी डेक्कन क्वीननी जाऊ शकतो, रेल्वेनी जाऊ शकतो, मी ओल्ड हायवेनी जाऊ शकतो, मी नव्या हायवेनी जाऊ शकतो. डॉक्टरला ज्या पद्धतीने ड्रायव्हिंग करायचं आहे, ज्या पद्धतीने तो तिथून नेण्याचा प्रयत्न करतो, परंतु पुण्याला जाण्याचे 3 रस्ते असतात. तसे कोणत्याही प्रश्नाचे किंवा कोणत्याही रुग्णाच्या प्रश्नाचे 2 ते 3 मार्ग असू शकतात. डॉक्टर सर्वात संयुक्तिक त्याला जो वाटतो तो संयुक्तिक मार्ग चूज करतो आणि त्याप्रमाणे रुग्णाला आपली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. परंतु रुग्णांनी जर त्याविषयी साशंक राहिलं तर ते संयुक्तिक नाही असं मला वाटतं. रुग्णांनी डॉक्टरवरती पूर्ण तऱ्हेने विश्वास ठेवायला पाहिजे आणि डॉक्टरांनी सुद्धा त्यांची प्रॅक्टिस करताना रुग्णांना ट्रीटमेंट देताना अतिशय प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. म्हणजे जर ही ट्रीटमेंट माझ्या भावाला, माझ्या बायकोला, माझ्या मुलाला, माझ्या वडिलांना जर मी ती दिली असती तर तीच ट्रीटमेंट त्या रुग्णाला देणं हे डॉक्टरांनी अपेक्षित आहे. हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर, हा विश्वास जितका महत्त्वाचा आहे किंवा तो विश्वास वाटावा यासाठी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातलं नातं खूप चांगलं असणं गरजेचं आहे. एखाद्या रुग्णाला जो आजार झालेला आहे, त्याने काही प्रश्न विचारले तर त्याच्या शंकांचं निरसन करणं आणि त्यासाठी डॉक्टरांबरोबरचा संवाद हा किती महत्त्वाचा आहे. कारण आजकाल खूप घाई असते आणि नीटपणे रुग्णाला काही वेळेला कल्पना दिली जात नाही आजाराची. डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळेच पेशंटचा किंवा रुग्णाचा डॉक्टरवरती एक विश्वास निर्माण होतो. माझ्या शिक्षकांनी मला असं सांगितलं की तुम्ही पहिले काय होतं हे पेशंटला विचारण्याच्या अगोदर तुम्ही कुठे राहता आणि काय करता हे रुग्णाला विचारा. हे जर रुग्णाला विचारलं तर तुम्हाला त्या रुग्णाची संपूर्णपणे सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसची, ज्याला आपण म्हणतो, त्याची कल्पना येते की त्याला आपण कोणती औषधं दिली पाहिजे, त्याला कोणत्या रस्त्याने त्याच्या रुग्णाच्या त्रासातून बाहेर काढलं पाहिजे हे डॉक्टरला समजू शकतं. एखादा माणूस जर एखाद्या मोठ्या हायर पोस्टवरती असेल, त्याचा पगार खूप असेल, तर त्याच्यासाठी कोणती ट्रीटमेंट असावी याचा अर्थ शास्त्राच्या दृष्टीने ट्रीटमेंट दुसरी अशी नव्हे, परंतु त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये न्यावं, त्याला काय ट्रीटमेंट द्यावी, त्याला त्याची रजा ही किती महत्त्वाची आहे, हे सर्व महत्त्वाचं असतं. आता एखादी बाई आपल्याकडे जर घरी घरगुती काम करायला येत असेल आणि समजा स्वयंपाक करायला येत असेल किंवा इतर काही गोष्टी करायला येत असेल, तर या बाईचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. तिला 10 ठिकाणी 10 वेळा जर तुम्ही टेस्ट करायला बोलवलं तर तिला तिच्या कामापासून वंचित राहायला लागेल. कदाचित तिला तिचा मालक नोकरीवरनं काढून टाकू शकेल. त्यामुळे तिची सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस काय आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि अशा वेळी आपण संयुक्तिक ट्रीटमेंट देणं त्या बाईला हे महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काय करता तुम्ही आणि कुठे राहता. एखाद्या बाईला जर वसईला राहत असेल तर त्या बाईला संध्याकाळी 6 वाजता मोठ्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आणि ती जर फ्री हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असेल तर ते संयुक्तिक नाही. कारण 6 वाजता सर्व गाड्या, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम या भरलेल्या असतात, प्रवासाला टाईम जास्त लागतो. तर त्यामुळे अशा रुग्णाला 12 वाजता जर तुम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला तर ते महत्त्वाचं होतं. आणि ते कधी कळतं तुम्हाला की तुम्ही ज्यावेळी रुग्णाला विचारता की तू कुठे राहतो आणि काय करतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती केली तर पेशंटला सुद्धा असं वाटतं की डॉक्टर आपल्याशी मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड हे बोलत आहेत, आपल्याशी जवळीक साधत आहेत आणि हे डॉक्टर चांगले आहे. अशा तऱ्हेचा एक रुग्णाचा सुद्धा डॉक्टरांच्या बाबतीत विश्वास निर्माण होतो. म्हणजे तुम्हाला काय होतंय, काय त्रास आहे हे विचारण्याच्या आधी जर का रुग्णाची थोडीशी माहिती घेतली, आपण त्याच्याशी बोललो तर त्याला अधिक आपुलकी वाटू शकते आणि त्यामुळे कदाचित तो अधिक खुलून आपल्याशी बोलेल आणि निदान करणं सोपं ठरत असेल, नाही का? हो, ज्याला कस्टम मेड ट्रीटमेंट म्हणतो की बाबा
आता एखादं ड्रेसिंग करायचं आहे आणि ते छोटंसं ड्रेसिंग आहे आणि जर रुग्ण हा जळगावला राहणारा असेल आणि मी त्याला डिस्चार्ज करत असेन किंवा रुग्ण जर वसईला राहणारा असेल आणि मी त्याला डिस्चार्ज करत असेन तर तो वसईच्या छोट्या मोठ्या हॉस्पिटलमधून प्रायव्हेट म्हणा किंवा इतर कोणत्याही ठिकाणापासून छोटं ड्रेसिंग करून घेऊ शकतो. जर जखम अतिशय चांगल्या रीतीने भरलेली आहे परंतु आपल्याला त्या रुग्णाचे टाके हे अजून 15 दिवसांनी काढायचे आहेत तर त्यांनी त्या 15 दिवसांनी टाके काढण्यासाठी तुम्हाला यावं भेटायला किंवा नाही. जर तो लांब राहणारा असेल आणि त्याला जर आपण काही मार्गदर्शन करू शकत असू की बाबा ह्या डॉक्टरांकडे तू जा, हे माझ्या ओळखीचे आहेत, हे तुझे टाके व्यवस्थित काढतील, तर त्या रुग्णाचा येण्याचा त्रास वाचू शकतो, त्याचा भाड्याचा खर्च वाचू शकतो, त्या डॉक्टरशी आपण संवाद साधू शकतो आणि याला आपण म्हणतो की व्हॉट इज कॉल्ड ॲज कस्टम मेड ट्रीटमेंट टू ए गिवन पर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती जर डॉक्टरने दिली तर निश्चितपणे रुग्णाचं आणि डॉक्टरचं एक जे नातं पूर्वी होतं ते होऊ शकतं. परंतु ते आता काही कारणांनी रुग्णांच्या दृष्टीने आणि डॉक्टरांच्या दृष्टीने दोघांच्या वागण्यामुळे ते तुटत चाललेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा बऱ्याच अंशी समाजामध्ये प्रॉब्लेम होतात. बरोबर. पूर्वी आपल्याकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. आजकाल मात्र खूप कमी झालेले आहेत फॅमिली डॉक्टर, शोधावे लागतात. म्हणजे अगदी घरामध्ये दुर्दैवाने कोणाचा मृत्यू झाला तरी डेथ सर्टिफिकेट मिळवणं सुद्धा कठीण होऊन बसतं. तर हा फॅमिली डॉक्टर त्या कुटुंबाशी जोडलेला असणं हे आता कसं जमणार? हे बरोबर आहे, हे अगदी आवश्यक आहे. परंतु आता 2 गोष्टीमुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना थोडी कमी होत चाललेली आहे. याचं कारण 100% डॉक्टर MBBS पासून पुढे शिक्षणासाठी जातात आणि त्यामुळे ते स्पेशालिस्ट होतात. त्यामुळे MBBS डॉक्टर हे फॅमिली डॉक्टर असण्याचं प्रमाण हे 100तून 1 किंवा 2 असं असू शकतं, ते सुद्धा नाही असंच मी म्हणतो. त्यामुळे प्रत्येक वेळी स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाणं हे रुग्णाला संयुक्तिक वाटत नाही किंवा त्याची फी भरणं हे योग्य वाटत नाही आणि त्यामुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना थोडीशी कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे थोडेसे प्रश्न उद्भवू लागलेले आहेत. पूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती आणि फॅमिली डॉक्टर जो मार्ग दाखवत असे त्या फॅमिलीला त्या मार्गाने कोणत्याही तऱ्हेची शंका न घेता रुग्ण हा मार्गक्रमण करत असे आणि ते फार महत्त्वाचं होतं पूर्वी. डॉक्टर, जवळजवळ 35 वर्षाहून अधिक काळ रुग्णसेवेचा अनुभव तुम्हाला आहे, त्यामुळे बरेच वेगवेगळे रुग्ण ज्यांना तुम्ही बरं केलेलं आहे, तर एखादी कठीण केस आम्हाला सांगाल का? खूपच कठीण केसेस मी सायन हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे हँडल केलेल्या आहेत. काही वेळा आपला कॉन्फिडन्स जो असतो तो फार महत्त्वाचा आहे. एक तुम्हाला सांगू इच्छितो की कोणे एकेकाळी एक ॲक्सिडेंट झाला आणि तो ॲक्सिडेंट झालेला ग्रहस्थ होता. एक राजकीय व्यक्तीच्या PAचा तो PA होता. रविवारचा दिवस होता, 11 वाजता. त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता आणि मी त्यावेळी लेक्चरर ऑन ड्युटी होतो. त्याच्या प्लीहाला मार लागला होता आणि पोटामध्ये त्याच्या रक्तस्राव होत होता. ते लोक त्याला कुठेही न्यायला तयार होते आणि एक माननीय व्यक्ती, फार मोठी व्यक्ती माझ्या समोर आली आणि त्यांनी विचारलं की तुम्ही डॉक्टर साहेब कॉन्फिडंट आहात का या पेशंटची ट्रीटमेंट करायला? आणि त्यावेळी मी त्यांना सरळ सांगितलं की तुम्ही सर्वांनी बाजूला राहा, ह्या पेशंटचे प्राण वाचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी निश्चितपणे यशस्वी करून दाखवीन. आणि त्यावेळी तो पेशंट 7-8 दिवसात नंतर घरी गेला. तो आपल्या मेयरांचा PA होता. त्याच्यानंतर तो एका बँकेत काम करायला लागला आणि जवळजवळ 1990 पासून आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला तो मला भेटायला येतो आणि सांगतो की तुम्ही मला आयुष्यदान आणि जीवदान दिलेलं आहे, मी तुम्हाला कधीही विसरू शकत नाही आणि माझी दिवाळी तुम्हाला भेटल्याशिवाय साजरी करू शकत नाही. अशा तऱ्हेचे काही अनुभव येतात आणि ते खूप त्यांनी बरं वाटतं. सायन हॉस्पिटल किंवा कुठचंही शासकीय ज्यावेळेला रुग्णालय असतं त्यावेळेला तिथे ॲक्सिडेंटच्या, अपघाताच्या केसेस किंवा मोठ्या प्रमाणावर एखादी दुर्घटना घडते त्यावेळेला तशासुद्धा केसेस खूप येत असतील. असा एखादा कठीण प्रसंग आम्हाला सांगाल का? सायन हॉस्पिटलमध्ये दुर्घटनेच्या तर पेशंट्स खूपच येत राहिले. 1972 सालापासून आमच्याकडे एक ट्रोमा वॉर्ड म्हणून कार्यरत आहे, ज्याला आम्ही ट्रोमा इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणतो. आणि
आमची एक संकल्पना आहे आणि जी शास्त्राशी निगडीत आहे की व्हॉट इज कॉल्ड ॲज गोल्डन आवर. म्हणजे जर रुग्णाला गोल्डन आवरमध्ये म्हणजे पहिल्या तासामध्ये संयुक्तिक ट्रीटमेंट मिळाली, पटापट योग्य ट्रीटमेंट मिळाली, तर कदाचित रुग्णाचे प्राण वाचू शकतात. म्हणून सायन हॉस्पिटल वॉज दी फर्स्ट हॉस्पिटल एशियातलं की जिथे आम्ही संकल्पना राबवली. माझ्या शिक्षकांनी राबवली ती, डॉक्टर SV नाडकर्णी म्हणून होते, त्यांनी ती संकल्पना राबवली. त्याच्याच जवळ ब्लड बँक ठेवली, त्या वॉर्डाला लागून ऑपरेशन थिएटर ठेवलं, त्या वॉर्डामध्ये सर्व तऱ्हेच्या इन्व्हेस्टिगेशनच्या सोयी ठेवल्या, त्या वॉर्डाच्या शेजारीच CT स्कॅन घेतला, त्या वॉर्डातच एक्सरे ठेवला, त्या वॉर्डातच रक्त तपासण्याची इमर्जन्सी लॅबोरेटरी जवळ ठेवली. आणि ह्यामुळे आल्या आल्या पेशंटला विदिन 25 मिनिट्स ऑर से हाफ ॲन आवर आम्ही त्याला कोणत्याही तऱ्हेच्या ऑपरेशनला रेडी करत असू, ब्लड रेडी करत असू. आणि हा फर्स्ट गोल्डन आवर ज्याला आपण म्हणतो, त्या गोल्डन आवरमध्ये संयुक्तिक ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत असू. या वॉर्डात सर्जन, ॲनास्थेटिस्ट, प्लास्टिक सर्जन, न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन या सर्व लोकांची टीम सतत 24/7 कार्यरत असते. आणि ज्या तऱ्हेची सर्जिकल ट्रीटमेंट त्याला मिळायला पाहिजे त्या तऱ्हेची ट्रॉमाच्या पेशंटला सर्जिकल ट्रीटमेंट त्वरित मिळते. आणि ही गोल्डन आवर कॉन्सेप्ट आम्ही रुजवली 1972 पासून. आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्वसाधारणपणे 2000 आणि आता 3500 वार्षिक रुग्ण येतात की जे फार क्रिटिकली इंज्युअर्ड असतात. आणि त्याच्यापैकी आम्ही 70 ते 75% लोकांचे प्राण निश्चितपणे वाचवू शकतो, एवढं मी तुम्हाला अगदी अभिमानाने सांगेन. वा. एकदा रुग्ण आपल्याकडे दाखल होताना त्याला जवळपास सगळ्या सेवा ह्या अगदी 10 मीटरच्या आतमध्ये या सर्व सेवा उपलब्ध आहेत. रक्ताचा तपास तिथेच उपलब्ध आहे, ब्लड बँक तिथेच उपलब्ध आहे, ऑपरेशन थिएटर लागून आहे वॉर्डाला. आणि हे सर्व स्पेशालिस्ट डॉक्टर तेथे 24 तास असतात. त्यामुळे या ट्रॉमा वॉर्डात फार पटकन ट्रीटमेंट होते, जी इतर ठिकाणी यायला, त्या डॉक्टरला यायला, डॉक्टरला कॉल जायला, तो दुसरीकडे बिझी असेल तर त्यामुळे त्याच्याविषयी निर्णय घ्यायला फार मोठ्या तऱ्हेचा टाइम लागतो आणि तो गोल्डन आवर निघून जातो. मग तुम्ही आता म्हणालात तसं ह्या वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय असणं हे खूप गरजेचं आहे. तर पेशंटवरती, रुग्णावरती उपचार करणं किंवा शस्त्रक्रिया करणं हे सगळं टीमवर्क आहे ना, त्याविषयी सांगाल का? निश्चितच टीमवर्क आहे. आता मी स्वतः सर्जन आहे, तर त्यामुळे फार महत्त्वाची गोष्ट जी असते ती सर्जरी करताना संयुक्तिक ॲनास्थेटिस्ट असणं. बऱ्याच वेळा आम्ही सर्जरीच्या बरोबर एखादा कॅन्सरचं आम्ही ट्रीटमेंट केली तर त्याच्यासाठी आम्ही प्लास्टिक सर्जरीची मदत घेतो, काही वेळा युरो सर्जरीची मदत घेतो, काही वेळा न्यूरो सर्जरीची मदत घेतो. तर ज्या ज्या तऱ्हेची सर्जरी असते त्या त्या तऱ्हेची मदत आपणाला लागते. तसंच काही वेळा पेशंट अनफिट असतात, कार्डिओलॉजिकली अनफिट असतात, छातीच्या दृष्टीने, लंगच्या दृष्टीने अनफिट असतात, कोणी स्मोकर असतो. तर त्यामुळे सर्व तऱ्हेच्या स्पेशालिस्टची आम्हाला गरज लागते. आणि जर रुग्णाचं बरं होणं हे जर एखाद्या सर्जरीने किंवा एखाद्या गोष्टीने अवलंबून असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये या सर्व लोकांचे इक्वल वाटे असतात. त्याच्यामध्ये रक्त तपासणारे डॉक्टर आले, त्याच्यामध्ये बेशुद्ध करणारे डॉक्टर आले, त्याच्यामध्ये सहयोगी डॉक्टर आले, ज्युनियर डॉक्टर आले, सिनियर डॉक्टर आले. तर हे निश्चितच टीमवर्कच असतं, यात काही वाद नाही. कोणीतरी पडद्याच्या मागून काम करत असतं, कोणीतरी पडद्याच्या पुढे काम करत असतं. पडद्यामागे असणाऱ्या लोकांना आपण विसरणं हे निश्चितच चांगल्या डॉक्टरचं लक्षण नाही. डॉक्टर, जशी ही डॉक्टरांची टीम लागते एकमेकांना मदत करणारी, तशाच आपल्याबरोबर काम करणाऱ्या परिचारिका असतील, वॉर्डमध्ये काम करणारे वॉर्डबॉय असतील, तर या सगळ्यांचं सुद्धा तात्काळ सहकार्य मिळणं, रिस्पॉन्स मिळणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. आणि मी आता डीन झाल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे सांगतो की आम्ही डॉक्टर लोक या हॉस्पिटलमध्ये जे आयुष्यदान करतात, तर तुम्ही बाय व्हर्च्यू दॅट यू आर वर्किंग ॲज अ वॉर्ड बॉय इन सायन हॉस्पिटल
किंवा तुम्ही इथे स्वच्छता कर्मचारी आहात किंवा तुम्ही इथे नर्स म्हणून काम करत आहात, तर जे आयुष्यदानाचं पुण्य आहे, म्हणजे एक तुम्हाला मिळणारा पगार आणि दुसरं आयुष्यदानाचं मिळणारं पुण्य, या पुण्यामध्ये सुद्धा तुमचा वाटा आहे डॉक्टरांच्या बरोबर. आणि या सर्व लोकांना वारंवार आम्ही त्याची जाणीव करून देत असतो की जेणेकरून त्यांनी आम्हाला उत्तम तऱ्हेचं सहकार्य द्यावं. डॉक्टर, ज्या प्रकारची ट्रीटमेंट किंवा उपचार हे खाजगी रुग्णालयात मिळतात तशा प्रकारच्या सुविधा आता आपल्याकडे रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत का सार्वजनिक? निश्चितच सरकारी रुग्णालयात सुद्धा त्याच दर्जाच्या किंवा मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षा उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतात, यात काही वाद नाही. मेडिकल कॉलेजमध्ये जे डॉक्टर कार्यरत असतात त्यांचा अनुभव हा अतिशय गाढा असतो, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आम्ही ट्रीटमेंट करणं हे नियमानुसार बंधनकारक असतं आणि माणुसकीच्या दृष्टीने ते बंधनकारक असतं. आमच्याकडे येणारा रुग्ण याला जर आम्ही बेड नाही म्हटलं, रुग्णाची ट्रीटमेंट नाही म्हटलं, तर निश्चितपणे त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं असं. कारण इतर ठिकाणी सर्वकडे आमच्यासारखी स्थिती असते आणि तो आर्थिक दृष्टीने दुर्बल असतो. त्यामुळे मेडिकल कॉलेज किंवा फ्री हॉस्पिटल येथे प्रमाणापेक्षा जास्त तऱ्हेचा रुग्णांचा लोंढा, रुग्णांची सेवा करण्याची परिस्थिती ही या तऱ्हेने तिथे असते. आणि त्यामुळे काही वेळा जो माणूस सधन आहे, जो माणूस थोडासा मिडल क्लास आहे, त्याला हे कदाचित असं वाटतं की आपली ट्रीटमेंट संयुक्तिक होत नाही. कधी कधी थोडासा वेळ लागू शकतो की ज्याला आम्ही वेट लिस्टिंग असतं ते म्हणतो, आणि ते वेट लिस्टिंग जर व्यवस्थित फॉलो केलं तर त्यामुळे मग काही वेळा रुग्णांना सर्जरीसाठी किंवा काही प्रोसिजरसाठी लागणाऱ्या अपॉइंटमेंट असतात, या थोड्या विलंबाने मिळतात. पण आम्ही नेहमीच सांगतो की देर है अंधेर नाही है. बरोबर. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागली तरी चालेल, पण आपल्याला योग्य ते उपचार हे सार्वजनिक रुग्णालयामध्ये मिळू शकतील असा एक विश्वास तुमच्या बोलण्यातून व्यक्त होतोय. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये नाही, परंतु खाजगी रुग्णसेवेच्या बाबतीत असं म्हटलं जातं आरोग्य सेवेच्या बाबतीत की डॉक्टरांची एक चेन असते आणि त्याच्यामुळे खूप तपासण्या करायला लावतात. तर हा आक्षेप कितपत खरा आहे? नाही, आता याच्या बाबतीत हा खरा आहे की नाही आहे हे म्हणण्याच्या ऐवजी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की जसं माणसाचं किंवा समाजाचं राहणीमान वाढलेलं आहे, म्हणजे कोणी एकेकाळी आपण फक्त रेडिओ ऐकत होतो, आता आपण टेलिव्हिजन बघतो, आपण पूर्वी एकच चॅनेल बघायचो, आता आपण 100 चॅनेल बघतो. पूर्वी आपण ब्लॅक अँड व्हाईटच बघत होतो, आता आपण कलर्ड चॅनेल्स बघतो, लाईव्ह चॅनेल्स बघतो, परदेशातले चॅनेल्स बघतो. तर हे जसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत जातं तसं रुग्णसेवा करण्याचं स्टँडर्ड ऑफ ज्याला मेडिकल ट्रीटमेंट म्हणतो हे सुद्धा वाढलेलं आहे. कोणी एकेकाळी मी इयत्ता 2रीत असताना आम्ही माझ्या एका मैत्रिणीबरोबर, शेजारच्या मुलीबरोबर मी खेळत होतो. ज्या बाई कोट्याधीश होत्या त्या बाईंचा मृत्यू आम्ही जवळून बघितला. त्या म्हणल्या की मला बाम द्या लावाला छातीला, आणि आम्ही दोघंही धावत गेलो, त्यांना बामची बाटली दिली आणि बाटली देता देता त्या बाईंनी मान टाकली आणि पहिला मृत्यू माझ्या आयुष्यातला मी पाहिला. अच्छा, हे महत्वाचं आहे. सांगायचा उद्देश असा आहे की काही वर्षापूर्वी कोट्याधीश बाई सुद्धा कधी तिने ECG केलेला नव्हता, कधी तिने एकोकार्डिओग्राफी केलेली नव्हती, तिला हार्ट अटॅक आहे किंवा ब्लड प्रेशर आहे याच्याविषयी कधी चर्चा झालेली नव्हती, आणि तिला पहिल्यांदाच हार्ट अटॅक आला आणि ती बाई मृत्युमुखी पडली. म्हणजे तपासण्या तेवढ्या उपलब्ध नव्हत्या, कोणाला याची जाण नव्हती. म्हणजे खेडेगावात तर एक हॉल्ट घ्यायला लोक यायचे आदल्या दिवशी, त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी शहरात जायचे आणि तिथे जाऊन का आले तर विचारलं तर मला कल्याणला जायचं आहे आणि तिथे जाऊन मी आता रक्ताची शुगर करणार आहे. कारण त्या पंचक्रोशीत एकच लॅबोरेटरी होती आणि ती कल्याणमध्ये होती, तर मुरबाडला येऊन राहायचं आणि मग मुरबाडून दुसरीकडे कुठेतरी जायचं, अशा तऱ्हेची स्थिती होती. दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणी एकेकाळी ट्रीटमेंट किती प्रिमिटिव्ह होत्या की आपले भारताचे प्रथम नागरिक ज्यांना आपण प्रेसिडेंट म्हणतो, त्या प्रेसिडेंटना टेक्सास युनिव्हर्सिटी स्कूलमध्ये
माननीय झैलसिंग साहेबांना जावं लागलं होतं. कार्डियाक बायपास सर्जरी त्यांची तिथे झाली. याचा अर्थ त्यावेळी कोणताही सर्जन हे बायपास भारतात करू शकत नव्हते. आता आपण पंतप्रधान योजनेखाली आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेखाली सरकारी रुग्णालयात 0 पैशात गरीबातल्या गरीब माणसाची बायपास सर्जरी करतो. इतका मोठा ॲडव्हान्स आता झालेला आहे मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आणि त्यामुळे मेडिकल ट्रीटमेंटचं स्टँडर्डसुद्धा वाढलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी एखादा पेशंट, एखादा नागरिक, ज्यावेळी एखादी बाई एखादी साडी खरेदी करायला जाते तर तिच्या खिशात असलेल्या पैशाच्या अनुषंगाने किंवा तिच्या यजमान किती कमवतात त्याच्या अनुषंगाने ती साडी किंवा दागिने घेते. ती अवास्तवपणे 10-20 हजाराची साडी किंवा शालू प्रत्येक वेळी घेत नाही. परंतु मेडिकल ट्रीटमेंटच्या बाबतीत असं आहे की गरीबातल्या गरीब रुग्णाची अपेक्षा अशी आहे की श्रीमंतातल्या श्रीमंत रुग्णाला जी शास्त्राच्या आधारे तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट द्याल ती मला मिळणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे कॉस्ट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट ही वाढलेली आहे. कॉम्प्लेक्स तपासण्यांची गरज आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी नॅचरली जसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं आहे आणि त्यामुळे कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढली आहे, ती कॉस्ट ऑफ मेडिकल ट्रीटमेंटसुद्धा वाढली आहे. आणि ती देण्याची माणसाची किंवा रुग्णाची मानसिकता नसते. ज्यावेळी रुग्णाकडे ते सेव्हिंगच नसतं की हा आजार आला आणि आजार आला ही दुःखाची गोष्ट आहे, त्याच्यासाठी खर्च करावा लागणार ही दुसरी दुःखाची गोष्ट आहे. ह्या 2 गोष्टींमुळे मानसिकतेमुळे रुग्णाच्या एक भ्रम निर्माण होतो किंवा एक समज निर्माण होतो रुग्णांच्या मध्ये की डॉक्टर लोक उगाचच ऑपरेशनला पुढे नेतात, डॉक्टर लोक उगाचच त्याच्या तपासण्यांसाठी नेतात, फिरवतात. अशा तऱ्हेचा एक माणसाच्या मनामध्ये किंवा रुग्णाच्या मनामध्ये एक समज तयार होतो आणि तो समज तयार झाला, खर्च त्याच्यामध्ये जास्त झाला की तो म्हणतो की अरे मी एवढे पैसे घालवले. बरोबर. पण या अशा तऱ्हेच्या चाचण्या केल्यामुळे अचूक निदान आणि उपचार देणं हे सोयीचं होत असेल नाही का? अचूक निदान आणि उपचार देणं सोयीचं होतं, यात काही वादच नाही आहे. की कोणी एकेकाळी एखादा ब्रेस्ट कॅन्सर हा फार मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर लोक ऑपरेशनला येत होते आणि आता अतिशय छोट्या प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर असताना आम्ही आपल्या पेशंटची रुग्णांची सेवा करत आहोत. कॅन्सरमध्ये डिटेक्शन खूप लवकर प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे हा एक भाग असतो. दुसरा भाग असा आहे की रुग्णसेवा ही व्हॉट इज कॉल्ड ॲज कंझ्युमर प्रोटेक्शनच्या मध्ये आणल्यामुळे सरकारने किंवा कोणी, तर त्यामुळे काय झालेलं आहे की डॉक्टर काही रिस्क घेऊ इच्छित नाही. उद्या रुग्णांनी असं विचारायला नको की तुम्ही क्लिनिकली एम्पिरिकली ज्याला आपण म्हणतो तुम्ही हा निर्णय कसा घेतला, मला ऑपरेशन करण्याचा सल्ला कसा घेतला. तर त्याच्यासाठी निरनिराळी तपासण्या हे प्रूफ राहतं आणि त्या प्रूफच्या अनुषंगाने या तपासणीने हे सांगितलं म्हणून मी हे केलं. रुग्ण कंझ्युमर कोर्टात गेला तर त्याला हे दाखवण्यासाठी सक्षम आणि सबळ पुरावे असणं आवश्यक होतं. त्यामुळे डॉक्टरांची मानसिकता सुद्धा थोडीशी बदललेली आहे, यात वाद नाही. डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिवाळी काय, गणपती काय किंवा कोणतेही सणवार हे तुम्हाला घरी राहणं हे शक्य होतच असं नाही. म्हणजे 24/7 म्हणतात तशा तऱ्हेची ही सेवा असते, केव्हाही इमर्जन्सी येऊ शकते. तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही? नाही, अगदी खरं आहे. तुम्हाला सांगतो मी की अगदी गणपती म्हटलात आणि गणपतीचंच मला आठवण होते. एक गृहस्थ जे शिक्षक म्हणून होते त्यांनी एक गोळी घेतली, ज्याला म्हणतो आपण डिस्प्रिन किंवा इकोस्प्रिनची गोळी घेतली आणि त्या गोळीचा त्यांच्या जठरामध्ये एवढा दाह झाला की त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. आणि त्या रक्ताच्या उलट्या इतक्या झाल्या अरे बापरे की त्यांना 1 लिटर 1.5 लिटर रक्त त्याच्यामधून निघून गेलं. आम्ही त्यांना ॲडमिट केलं, त्यांची एंडोस्कोपी केली आणि बघितलं तर त्यांच्या जठरामध्ये संपूर्ण तऱ्हेच्या जखमा झाल्या होत्या आणि तिथून रक्त उजिंग होत होतं. हे रक्त थांबवणं फार काही असं इझिली शक्य नव्हतं. गणपतीचा दिवस होता, गणेश चतुर्थीचा, आणि अशा वेळी मी एंडोस्कोपी केली आणि बघितलं की हे आहे. आणि त्यांना सबटोटल गॅस्ट्रिक्टॉमी म्हणजे जठराचा तो भाग रक्तस्राव होणारा काढून टाकणं आवश्यक होतं आणि तो आम्ही काढून टाकला. सर्जरी सक्सेसफुल झाली. 8 दिवसांनी 10 दिवसांनी पेशंट घरी गेला. ज्यावेळी ते घरी गेले
ते एक शिक्षक होते इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्सेसमध्ये, आणि त्यांनी तिथूनच्या प्रिन्सिपॉलना आणि हेडमास्टरना सांगितलं की या डॉक्टरांनी माझे प्राण वाचवले. त्यांनी जर या गणपतीच्या दिवशी एंडोस्कोपी केली नसती आणि त्यांनी माझं ऑपरेशन इमर्जन्सी केलं नसतं तर मी निश्चितपणे जगलो नसतो. आणि म्हणून मला कृतज्ञता म्हणून त्यांच्या वार्षिक संमेलनाला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आणि माझ्या हस्ते प्राइज डिस्ट्रीब्युशन केलं. आणि त्यावेळी त्या शिक्षकांनी कॉम्पेअर होते ते, आणि त्या शिक्षकांनी त्यांची स्वतःची कहाणी संपूर्ण विद्यार्थ्यांना आणि सर्व स्टाफ वृंदाला सांगितली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला एक फार मोठं समाधान मिळालं. जसं पोलीस लोक हे गणपतीच्या दिवशी, होळीच्या दिवशी कार्यरत असतात, तशीच स्थिती आमची सुद्धा असते. परंतु याच्यामधून मिळणारं समाधान हे आयुष्यदानाचं असतं. खरंय. अत्यावश्यक सेवा जी म्हटली जाते त्यामध्येच वैद्यकीय सेवा येते. डॉक्टर, तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? तुमच्या घरामध्ये काही वैद्यकीय व्यवसायाची पार्श्वभूमी होती किंवा कसं? माझे वडील हे जनरल प्रॅक्टिशनर होते आणि ते 1937 पासून मुरबाडमध्ये कार्यरत होते. ते त्यांच्या त्या डॉक्टरकीच्या पेशातूनच मला एक स्फुरण मिळालं की मी वैद्यकीय व्यवसायाकडे जावं. आणि वैद्यकीय व्यवसायाकडे नुसतं जाऊन नाही तर पुढे जाऊन नुसतं जनरल प्रॅक्टिशनर न राहता पुढे काहीतरी स्पेशालिस्ट व्हावं आणि वडिलांच्यापेक्षा जास्त तऱ्हेने रुग्णसेवा करावी, ही माझ्यामध्ये लहानपणापासून भावना निर्माण झाली होती, जवळजवळ इयत्ता 2री किंवा 3रीपासून. आणि त्याचाच त्या भावनेला प्रयत्नाची जोड मिळत गेली आणि देवानी आणि नशिबानी यश दिलं मला. आणि त्यामुळे मी माझ्यावेळी ज्यावेळी 1978 साली मी ॲडमिशन घेतलं त्यावेळी संपूर्ण मुंबईमध्ये मी 200 नंबर होता. मला 4ही मेडिकल कॉलेजमध्ये कुठेही प्रवेश मिळत होता. तर अशा तऱ्हेचं ते आहे कथा. बरं, तुमची पुढची पिढी सुद्धा या व्यवसायामध्ये आहे कसं? हो, फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली माझा मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि तो जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून काही दिवसांनी त्याची आता फेलोशिप चालू आहे, त्याची परीक्षा असेल. तो MS ऑर्थोपेडिक झालेला आहे. माझी मुलगी ही डोळ्याची डॉक्टर आहे, ऑप्थॅल्मिक सर्जन आहे आणि ती सुद्धा स्पेशल ट्रेनिंग म्हणजे MS झाल्यानंतर पुढे 2 वर्षाच्या ट्रेनिंगला शंकर नेत्रालयात कार्यरत आहे. आणि ती व्हिट्रिओ रेटिनल सर्जरीची तज्ज्ञ होईल अशी माझी अपेक्षा आहे. या दोघांनाही माझं सांगणं आहे की पैसा हा सेकंडरी आहे, पैसा हा नशिबात असेल तेवढाच तुम्हाला मिळेल, पण रुग्णसेवा ही तुम्ही प्रामाणिकपणे आणि जीव लावून करा. जास्तीत जास्त रुग्णांना तुम्ही दुःखहीन करण्याचा प्रयत्न करा, अशा तऱ्हेचं माझं त्यांना सांगणं असतं नेहमी. वा, वैद्यकीय सेवेचा हा वारसा तुमच्या घरामध्ये अखंडपणे सुरू आहे. खूप छान वाटलं हे ऐकून. डॉक्टर, आता नव्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या डॉक्टरांना तुम्ही काय सांगाल? बऱ्याच वेळा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला फार मोठा बंगला मिळेल, तुम्हाला फार मोठी गाडी मिळेल किंवा तुम्ही अतिशय श्रीमंत बनाल, या तऱ्हेच्या नोशन्सनी किंवा संकल्पनेतून कोणीही वैद्यकीय क्षेत्रात येऊ नये. वैद्यकीय क्षेत्रात आल्यास त्याने ऑर्डिनरी लाईफ जगण्याची म्हणजे त्याच्या जर डिमांड्स वाढत गेल्या तर त्यामुळे तो कोणत्याही रुग्णाला जास्त पैसे चार्ज करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याचं नाव, ज्याला म्हणतो आपण रेप्युटेशन, चांगलं रेप्युटेशन जे असतं ते मिळू शकत नाही. नाव कमावणं, आयुष्यदान देणं, दृष्टी देणं हे महत्त्वाचं आहे. रुग्णाचं दुःख कमी करणं हे महत्त्वाचं आहे. पैसे तुमच्या नशिबात दिलेले आहेत तेवढेच तुम्हाला मिळणार आहेत. ते नोकरीतही मिळतील किंवा ते प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये सुद्धा मिळतील. बरोबर. दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे जी मी सर्वांना सांगू इच्छितो. एखाद्या उत्तुंग बिल्डिंगमध्ये जो माणूस राहतो त्याला जे रोग होतात तेच त्या मोठ्या बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला होतात. त्याची आर्थिक स्थिती तशी नसते, पण अपेक्षा असते की मला त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसाही अशीच शास्त्राच्या आधारे तरी ट्रीटमेंट मिळावी आणि ती वैद्यकीय व्यावसायिकांनी देण्याचा प्रयत्न करावा. कुठेतरी छोट्या मोठ्या ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये जर प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असाल तर छोट्या मोठ्या जिथे स्वस्त दर आहे, जिथे रुग्णाला रुग्णसेवेची किंमत ही कमी मोजावी लागणार आहे, अशा तऱ्हेच्या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने काहीतरी काळ आठवड्यातला आपण व्यतीत केला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे
आणि ते केलं तर मिळणारं आयुष्यातलं समाधान हे अनमॅच्ड आहे. डॉक्टर मोहन जोशी, आपण इथे आलात आणि आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने तुमचे विचार आणि या क्षेत्रातला अनुभव हे सगळं काही आम्हाला ऐकता आलं. मनापासून आनंद झाला. आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टर मोहन जोशी यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.